खाऊन पिऊन घ्या, एक दिवशी जायचंच आहे. कॉमनेस्ट रिस्पॉन्स ज्या वेळेला मी डाएट ॲडवाईस देते. आणि नाही गेलात तर काय होईल? अति गोड, न्यूट्रिशनली अनबॅलन्स्ड, कार्ब रिच, जंक फूड खाल्ल्याने डायबिटीज होईल, कोलेस्ट्रॉल वाढेल, BP वाढेल, फॅटी लिव्हर होईल, हार्टचे प्रॉब्लेम सुरू होतील आणि मग दर महिन्याला हॉस्पिटलचे चक्कर, लाईफ लाँग मेडिकेशन्स. बरं, एखादी गोष्ट एक्सेस खातो आहे याचा अर्थ काही गोष्टी मिसआउट होत आहेत. सो न्यूट्रिशनल गोष्टी मिसआउट होत आहेत, व्हेजिटेबल्स मिसआउट होत आहेत, फायबर्स मिसआउट होत आहेत. त्यामुळे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होतील. थकवा, विकनेस, हातपाय दुखणे, काम करावंसं वाटणे, कशातही इच्छा राहणार नाही, इंटरेस्ट वाटणार नाही, मूड चेंजेस होतील, चिडचिड होईल, अँगर होईल, एन्झायटी होईल, पोट साफ होणार नाही, कॉन्स्टिपेशन होईल. आहार जर प्रोटीन प्रमाणात नसेल तर हाडं कमजोर होतील, स्नायू कमजोर होतील, मग मणक्यात गॅप पडेल, कमरेत गॅप पडेल, अशात वाढलेलं वजन, मग चालणं फिरणंही मुश्किल होऊन जाईल. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उठताही येणार नाही, चालता फिरता येणार नाही, आर्थरायटिस होईल, जॉईंट पेन होतील, बसल्या जागी त्रासही त्रास. अँड दिस इज समथिंग कॉल्ड एज पुअर क्वालिटी ऑफ लाईफ. आणि हे मी तुम्हाला घाबरवण्यासाठी सांगत नाही आहे. तुमच्या आजूबाजूला बघा, हेच चित्र नाही आहे. मृत्यू हे सत्य आहे. जो या जगामध्ये आला तो एक दिवशी जाणारच आहे, पण कधी ते कुठे माहिती आहे आपल्याला. आणि जर एक दिवशी जगातनं जायचंच आहे तर मग पैसे कशाला कमावताय, इन्व्हेस्टमेंट कशाला करताय, मुलांना शाळेत कशाला पाठवताय, कशाला 15-20 वर्ष त्यांच्या मागे लागताय. कारण फ्युचर आहे. ते फ्युचर आपल्याला सेफ आणि सिक्युअर हवं आहे. मग ते फ्युचर आपल्याला आरोग्यदायी नको आहे का? आता महत्त्वाचा प्रश्न, मग मॅडम खायचंही नाही का? खाऊ शकता, एन्जॉयमेंट म्हणून खा, रोजचा आहार म्हणून खाऊ नका. कारण ज्यावेळेला आपण असा आहार घेतो आहे त्यावेळेला आपण बेसिक गोष्टी आहारातनं मिसआउट करतो आहे. बॅलन्स्ड आहार बॉडीची रिक्वायरमेंट आहे. जिभेचा विचार करताय मान्य आहे, पण शरीराचा विचार कोण करणार? सो 80% जो शरीराला आवश्यक आहे तो आहार घ्या. 20% तुमच्या चॉईसचा आहार तुम्ही घेऊ शकता. कुठलाही आजार असेल आणि वजन जास्त असेल तर हा नियम 90-10 होऊन जातो. आणि या मनाच्या फार आहारी पण जाऊ नका. हे मन अगदी गमतीशीर आहे. आज तुम्हाला खाऊन पिऊन घ्या सांगताय, उद्या आजार पण होईल, त्यावेळेला तुम्हालाच ते दोष देईल. माहिती तर होतं हे सगळं होतं आहे, मग बदल का नाही केले? डेथ इज इनिव्हिटेबल, पण कधी ते माहिती नाही. सो जेव्हा आपण जिवंत आहोत त्यावेळेची क्वालिटी ऑफ लाईफ मॅटर करते. पुअर डायटरी चॉईसेस इज इक्वल टू पुअर क्वालिटी ऑफ लाईफ. पुअर लाईफस्टाईल चॉईसेस इज इक्वल टू पुअर क्वालिटी ऑफ लाईफ. नाव चॉईस इज युअर्स. आणि या रीलनंतर जे लोक म्हणतील आम्हाला सल्ले देऊ नका, त्याचा व्हिडिओ मी याआधीच टाकलेला आहे, तो जाऊन चेक करा. स्टे फिट, स्टे हेल्दी. थँक्यू सो मच.